जय श्रीराम. हर हर महादेव. मी सचिन पाटील. NCERT मध्ये बदल करण्यात आले, खास करून इतिहासाच्या बाबतीत. मला एक पुरस्कार भेटला होता. त्या पुरस्कारामध्ये पांडुरंगजी बलकवडे, ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ, त्यांच्या हस्ते तो पुरस्कार होता. आणि त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं होतं तेव्हा, हे 2019ची गोष्ट आहे. त्यामध्ये ते बोलले होते की NCERT मध्ये ज्या पद्धतीने बदल व्हायला पाहिजेत त्याचा आम्ही पाठपुरावा घेतोय. मुलांपर्यंत इतिहास पोहोचत असताना तो कशा मानसिकतेतून पोहोचतोय. या देशाचे शिल्पकारच मुघल आहेत. आपल्या देशातल्या सम्राटांमध्ये, राजांमध्ये एवढंच काय तर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज असतील, महाजी शिंदे असतील, किंवा आपला जो एक मोठा इतिहास आहे, चोळ, चालुक्य, पांड्या, पल्लव, राष्ट्रकूट, नंद, गुप्त साम्राज्य आहे, भोज साम्राज्य आहे, एवढा सगळा आपला इतिहास असताना आपल्याला ज्या पद्धतीने इतिहास आपल्या मुलांपर्यंत पोहोचतोय तो बदलला पाहिजे आणि खरा इतिहास आपल्या मुलांपर्यंत पोहोचला पाहिजे, अशा पद्धतीने आम्ही प्रयत्न करतोय. आणि असे प्रयत्न पूर्ण भारतभरातून झाले. त्या प्रयत्नांना यश आलं आणि NCERTने एक तज्ज्ञांची एक समिती बसवून मुलांच्या इतिहासामध्ये बरेचसे परिवर्तन केले, ज्याच्या मिरच्या बऱ्याच लोकांना झुंबल्या. मुघलांच्या औलादींना तर खूप झुंबल्या. आणि त्याच्यामध्ये एका नकाशाचा अंतर्भाव केला. तो नकाशा होता मराठा साम्राज्याचा. अटकेपासून तर अटक ते कटक, आहत तंजावर तहत पेशावर तो नकाशा मराठा साम्राज्याचा होता. सगळं काही व्यवस्थित सुरू होतं. पण आपल्या देशामध्ये ना एक भावनिकता आहे इतिहासालाच नाही तर सगळीकडेच खूप भावनिक वातावरण आहे. लोकशाहीचा एक मी त्याला ड्रॉबॅक म्हणतो की इथे काय होतंय की एखादा समूह, एखादा जो समाज आहे तो भावनिकदृष्ट्या जर का दुखावला गेला आणि दुखावला गेल्यानंतर त्याच्याकडे जर का न्यूसन्स व्हॅल्यू आहे, उपद्रव मूल्य आहे, तर तो इतिहासही बदलू शकतो आणि स्वतःच्या मनाने इतिहासाची लिखाण करायला लावू शकतो. तो नियम सुद्धा बदलू शकतो, तो कायदा सुद्धा बदलू शकतो. शहाबानूचं केस आपल्या पुढे आहे. बऱ्याचशा गोष्टी आपल्या पुढे आहेत की बाबा न्यायालयाने दिलेले निर्णय सुद्धा सरकारने विधेयकान ऑर्डिनन्स पास करून बदललेले आहेत, हे आपल्याला दिसून येतं. फक्त काय तर झुंडशाहीच्या दबावामध्ये. हा झुंडशाहीचा दबाव आपण रोज अनुभवतो आपल्या देशामध्ये. म्हणजे कधी कधी तर असं वाटते की न्यायालयीन हुकुमशाही, ज्युडिशियल डिक्टेटरशिप आणि झुंडशाही, मॉबिझम आपल्या देशामध्ये आहे. आणि लोकशाही आहे का नाही हा प्रश्न आपल्यापुढे पडतो. त्यामध्ये सत्य कुठेतरी लांब राहतं. बहुमताची एक विशेषता असते की बहुमत म्हणजे सत्य असं नाही. याला जगद्गुरु तुकोबारायांचं प्रमाण आहे. तुकोबाराय म्हणतात की सत्य असत्य मन केले काही, मानिले नाही बहुमता. याचा अर्थ बहुमत हे जगद्गुरु तुकोबारायांच्या तेव्हाही विरोधात होतं. आज बहुमत म्हणजे सगळ्या सर्वसामान्यांचं मत नाही, तर बहुमत म्हणजे एका झुंडीचं मत. एक झुंड ओरडणाऱ्याचे आंबट करवंदे खपतात याच्यानुसार, या मान्यतेनुसार, या संकल्पनेनुसार ओरडून ओरडून आकांत तांडव करून खोटाला खरं करण्याचा प्रयत्न करत असते. आणि त्यांचा आवाज मोठा असल्याच्यानं ते बहुमत वाटायला लागते. आणि सज्जन लोक गप्प राहतात, घाबरतात, शांत बसतात, कारण की त्यांच्याकडे उपद्रव मूल्य नसतं. म्हणून सज्जन लोक काय करतात की सरकारला निवडून देतात आणि सरकारने सत्याची पाठराखण करावी, प्रशासनाने सत्याची पाठराखण करावी, अशा पद्धतीची अपेक्षा सरकार कडे धरून बसतात. या मराठा साम्राज्याच्या नकाशाबाबतीतही तसंच झालं. स्वतःला राजपूत म्हणवणारे काही घटक पुढे आले, त्यांचं मन दुखावलं मराठा साम्राज्याच्या नकाशाला बघून, आणि त्यांनी आकांत तांडव सुरू केला की आम्ही कधीच मराठ्यांचे मांडलिक नव्हतो आणि त्या कारणामुळे हा नकाशा तुम्ही बदला. आणि सरकारने त्या मागणीपुढे स्वतःचं शस्त्र टाकलं आणि वारंवार हे सरकारने केलेलं आहे. एखादी झुंड समोर येते आहे, न्यूसन्स क्रिएट करते, उपद्रव क्रिएट करते आणि ते मूळ इतिहास, मूळ नियम, मूळ कायदा बदलून दुसरा काहीतरी कायदा, दुसरा काहीतरी इतिहास, दुसरा काहीतरी डॉक्युमेंट्स ते तयार करत असतात. आणि मराठा साम्राज्याचा तो नकाशा काढून टाकला NCERTच्या सिलेबसमधून. आता समस्या अशी आहे की सर्वप्रथम आपल्याला या समाजाचं जे इतिहासाबद्दलचं जे हळवं मन आहे, याला पहिल्या तर
कायदेशीररित्या आणि अनुशासनाचा वापर करून, शिस्तीचा वापर करून, डिसिप्लिनचा वापर करून पहिल्यांदा आपल्याला आपल्या ह्या हळव्या समाज मनाला कठोर बनवावं लागेल. कठोर इथे नियम आपल्याला लादावे लागतील. कायदेशीर या बाबी आपल्याला करून घ्याव्या लागतील की मला वाटतंय म्हणून आणि माझं मन दुखतंय म्हणून असा इतिहास चालणार नाही. इतिहास हा कागदपत्रांनुसार चालेल. हे तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या समाजाला शिकवावं लागेल. मग ते मराठी असो की मग ते राजपूत असो की मग कोणीही असो, त्याला कागद आहे का, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपण विचारला पाहिजे. आज रोजी समस्या अशी आहे की मी पाहतो की कागदाला काळीचंही महत्व नाही. कागद काय सांगतो याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. तर बोलणारा जो वक्ता आहे किंवा सांगणारा जो इतिहासकार आहे तो कुठल्या विचारसरणीचा आहे आणि त्याच्या मागे किती जास्त उपद्रव मूल्य आहे यानुसार इतिहास आपल्या देशामध्ये ठरत असतो. आज या NCERTच्या सिलेबसच्या बाबतीतही तेच घडलेलं आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. जोपर्यंत शासन कठोर होत नाही, उदाहरण द्यायचं झालं तर मध्यंतरी राणा प्रताप यांचे वंशज पुढे आले आणि त्यांनी एक इंटरव्ह्यू दिला आणि त्यांनी लोकांना हात जोडून विनंती केली की राणा प्रताप हे 6 फुटाचे होते, 6.5 फुटाचे होते आणि 120 किलोचं त्यांचं आर्मर होतं, 200 किलोचा भाला होता, हे बंद करा म्हणे सगळं. असं काही नव्हतं. राणाजी 5.5 फीट के थे और यही उनकी महानता है, हे राणा प्रतापचा वंशज सांगतो. मध्यंतरी एक इतिहासकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या उंचीबद्दल सांगत असताना की महाराजांची उंची सरासरी थोडी कमीच होती असं बोलल्यानंतर कमेंटमध्ये लोकांनी बदाबदा शिवाय द्यायला सुरुवात केली. महाराज 6.5 फुटाचे होते, तुम्हाला महाराजांना कमी उंच दाखवायची काय खाज आहे. आणि पायऱ्या चढत असताना किल्ल्याच्या मला माझे एक सहाय्यक बोलले की काय त्या लोकांच्या उंची असतील, एवढ्या लांब लांब जर का पायऱ्या आहेत तर 7-7 7.5 फुटाची ती लोक असतील. किंवा मग विश्वास नागरे पाटलांसारखे काही लोक पुढे येतात आणि काव्यात्मक स्वरूपात मांडतात की 120 किलोची तलवार, 60 किलोची तलवार आणि 8 तासात घोडा वगैरे. हे आपल्या काव्यामध्ये अतिशयोक्ती अलंकार वापरण्याची खूप सवय आहे, पण त्याला सत्य मानून चालणार नाही ना. लोक खूप भावनिक आहेत. लोकांना जेव्हा सत्य इतिहास त्यांच्या की बाबा हंबीरराव मोहितेंचा जो पूजेतला खंड्या आहे तो खराखुरा त्यांच्या युद्धाचा खंड्या नाहीये. त्यांची जी तलवार होती ती सामान्य वजनाची होती. हे असं जर का लोकांना सांगितलं लोक मारायलाच करतात. तुम्हाला काय अरे जर का इनह्युमन होते, ते जर का सुपरमॅन होते तर मग त्याच्यात काय मोठेपणा आहे. अरे ते तुमच्या आमच्यासारखी हाडामासाची माणसं होती ना. म्हणूनच समर्थांनी म्हटलंय ना की शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप याहुनी करावे विशेष. ते कोणासाठी सांगितलेलं आहे. सामान्य लोकांनी सुद्धा त्यांना आदर्श डोळ्यापुढे ठेवून आपणही त्यापेक्षा काहीतरी विशेष करावं यासाठी तो जरी ते शंभूराजांसाठी आहे तरी सुद्धा ते सामान्यांसाठीच त्यांनी ते वर्णन केलेलं आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. पण जर का बारामतीतून आदेश आलाय आणि बारामती सांगते की बाबा शिवसमर्थ भेटत झाली नाही तर मग ते कागदपत्र तुम्ही चुलीत घाला. मध्यंतरी आम्हाला एक कागद सापडला, त्या कागदामध्ये श्री दुर्गा प्रताप महात्म्यामध्ये शिवसमर्थ भेटीचा उल्लेख होता आणि त्याच्यात भेटणाऱ्यांना आनंद झाला. मी मध्यंतरी एक कार्यक्रम घेतला, त्या कार्यक्रमामध्येच इतिहास संशोधन मंडळातल्या अनुराधा कुलकर्णी यांच्या तोंडूनच मी ते बोलून घेतलं माझ्या व्याख्यानाच्या मध्ये की शंकर देव यांच्याकडे असलेल्या कागदपत्रांमध्ये शिवसमर्थ भेटीचा ठसठशीत उल्लेख आहे. ते कागद आहेत, पण ते कागद असून सुद्धा न्यायालयाने कुठलीही प्रोसिजर फॉलो न करता, कुठल्याही पद्धतीच्या समितीचं गठन न करता स्वतः तिकडे परस्पर निर्णय देऊन दिला की शिवसमर्थ भेट झाली नाही. अशा पद्धतीने कायदा आमच्या देशामध्ये कसा काय चालतो. या सगळ्या प्रकरणांमधून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की राजपूत समाज आक्रमक झाला आणि त्यांच्या आक्रमकता आणि त्यांच्या भावनिकतेपुढे NCERTने काय केलंय की मराठ्यांचा इतिहास, मराठ्यांचा नकाशाच त्याच्यातून काढून टाकला. अशा पद्धतीने जर का आपल्या देशामध्ये इतिहास चालत असेल, अशा पद्धतीने जर का आपल्या भावनिकतेवर जर का आपण इतिहास चालवत असू, इथे कागद बाप दाखव आणि श्राद्ध कर अशा पद्धतीची व्यवस्था आपल्या देशामध्ये का नाहीये. आपल्या देशामध्ये कुठल्याही विषयावर समितींचं गठन करून, सरकारी पैशावर समितींचं गठन करून असा एक अंतिम निर्णय का दिला जात नाही. भावनिकतेच्या आधारावर जे लोक गदारोळ माजवतात, जी लोक म्हणतात की अशाच पद्धतीने इतिहास घडलेला आहे, इतक्या हजार लोकांना तितक्याशा लोकांनी मारलेलं आहे आणि ते तुम्हाला ऐकावंच लागेल, कबूलच करावं लागेल, नाही तर आम्ही तुम्हाला मारू, अशा पद्धतीने धमक्या देणाऱ्यांवर आपल्या देशामध्ये कारवाई का होत नाही. ह्या इतिहासाच्या संदर्भातला हा बावळटपणा आणि इतिहासाचं राजकारण, धर्माचं राजकारण आपल्या देशामध्ये कधी थांबणार आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. हा देश बुजगावण्यांचा देश आहे का, हा मोठा प्रश्न आहे. की इथे जर का एखादा राम पुनियानी पुढे येऊन म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांना 7,000ची मनसबदारी भेटली असती तर त्यांनी स्वराज्याचा त्याग केला असता आणि औरंगजेबाची हातमिळवणी केली असती, त्याचा सत्कार होतो, त्याचा जागोजागी पुष्प हार घालून त्याचा सत्कार केला जातो, त्याला पाचारण केल्या जाते, त्याला बोलावलं जातं इतिहासावर भाष्य करण्यासाठी. रुचिका शर्मा चेहऱ्यावर वेडे वाकडे हावभाव करून मी अहम ब्रह्मास्मीच्या आविर्भावामध्ये मीच ब्रह्म आहे, मला सर्व काही सर्व ज्ञात आहे, अशा आविर्भावात ती बोलत असते.
आणि प्रत्येक सम्राटाची, या देशाच्या प्रत्येक हिंदू सम्राटाची इज्जत काढत असते तिच्या इतिहासामध्ये. तिच्या मनाने ती इतिहास सांगत असते. त्यावेळी कुठल्याही पद्धतीचा आक्षेप कुठल्याही मराठ्याकडून, कुठल्याही मराठा संघटनेकडून कधीही नोंदवला जात नाही. डाव्या इतिहासकारांना इतकी मुभा का आहे, इतकं बोलण्याचं स्वातंत्र्य काय आहे, आणि त्यांच्या विरोधात भाष्य करणाऱ्यांवर कोश्यारीच्या वेळेस तू कुठे होता, त्या कोरटकरच्या वेळी तू कुठे होता, असे फालतू प्रश्न विचारले जातात. कोश्यारी आणि कोरटकरला संपूर्ण जगाने विरोध केला, पण ह्या लोकांना विरोध करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे का, हा मोठा प्रश्न आहे. तर एकंदरीतच आपल्या देशामध्ये इतिहासाची इतकी दुरावस्था झालेली आहे, इतकी दुरावस्था झाली आहे की इतिहास हा भावनेवर चालतो. आज आपण शिकत असलेला, ऐकत असलेला, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतून येत असलेला आणि व्यासपीठांवर सांगितला जात असलेला 90% इतिहास खोटा आहे. त्याची चिकित्सा, त्याची कारण मीमांसा तुम्ही करू शकत नाही. तुम्ही त्यांच्या त्या गोष्टींवर प्रतिप्रश्न विचारू शकत नाही. कारण की कुठल्या तरी महापुरुषाचा अपमान झालाय, कुठेतरी काहीतरी झालंय, अशा पद्धतीच्या वल्गना केल्या जातात आणि तुमच्या विरुद्ध केसेस टाकल्या जातात. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की तुम्ही प्रश्न, आपल्या देशामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आहे, भाषण स्वातंत्र्य आहे, ही गोष्ट लागू आहे का, तर असं काही नाही. आपल्या देशामध्ये झुंडशाही चालते आणि एखादी झुंड पुढे येऊन सांगते की हा नकाशा काढून टाका, आणि सरकार त्याला घाबरून तो नकाशा काढून टाकतो. याचा विरोध झाला पाहिजे, याचा ताकदीने विरोध झाला पाहिजे. आणि ज्या लोकांकडे कागद, जर का कोणी उद्या चालून सुतांमधले काही लोक जर का पुढे आले की बाबा हे बघा, आम्ही मांडलिक नव्हतो, आम्ही कुठल्याही पद्धतीचा कर मराठा साम्राज्याला दिलेला नाही, आमच्याकडे ही अशी कागद आहेत, आम्ही मुघलांचे गुलाम नव्हतो, आम्ही मराठ्यांचे गुलाम नव्हतो, आम्ही स्वतंत्र राज्य असं, तर त्यांचे बिंदू बिंदू दाखवा ना ते मराठा साम्राज्यामध्ये थोडे थोडे. हा, हे एक राज्य सुटलं होतं, त्याच्याकडून कदाचित कर घेतला गेला नसेल वगैरे वगैरे, त्याला काही हरकत नाही ना. पण त्याच्यासाठी तुम्ही कागदपत्र घेऊन तुम्ही शासन दप्तरी जा, त्यासाठी एखाद्या समितीचं गठन झालं पाहिजे आणि एका चॅनलच्या थ्रू एका प्रॉपर प्रोसेस, एक प्रॉपर कोड ऑफ कंडक्ट असला पाहिजे ना, एक प्रॉपर प्रोसिजर असली पाहिजे. त्या प्रॉपर प्रोसिजरच्या थ्रू अंतिम निर्णय घेतले गेले पाहिजेत की मला असं वाटलंय, माझ्या झुंडीला असं वाटलंय, माझ्या नेत्याला असं वाटलंय, मी ज्याला आदर्श मानतो त्याला तसं वाटलंय, म्हणून या देशामध्ये असा इतिहास लिहिला जाईल, आणि त्या महापुरुषाचा अपमान होतोय म्हणून या देशामध्ये असा इतिहास लिहिला जाईल, आणि त्या महापुरुषाला बरं वाटलं पाहिजे, त्याच्या अनुयायांना बरं वाटलं पाहिजे म्हणून तसा इतिहास लिहिला जाईल. हे चालणार आहे का? तुमच्या भावनेवर इतिहास चालणार आहे का? हा प्रश्न सरकारने विचारला पाहिजे. इतिहास हा इतिहास असतो. इतिहास तुम्हाला खुश करायला तुमची बायको नाहीये, तो इतिहास आहे. तो कागदानुसार असला पाहिजे. हा जयद्रथ हा सूर्य अशा पद्धतीचा इतिहास असला पाहिजे, आणि एक्सपर्ट्सना बसून, त्या जाणकारांना बसून त्याच्यावर चर्चा चर्वण होऊन तो रिपोर्ट वेबसाईटवर टाकून, सरकारी पोर्टलवर टाकून तो रिपोर्ट सगळ्यांसाठी खुला असला पाहिजे. सगळ्यांना त्याच्यातून अभ्यास करता आला पाहिजे, सगळ्यांना त्याच्यातले हे बघता आले पाहिजेत की कुठल्या पद्धतीचे त्याला पुरावे दिलेले आहेत. अशा पद्धतीने हा निर्णय अंतिम झाला पाहिजे. कोणीही एका झुंडीच्या सांगण्यावरून, कोणाच्या भावना दुखतात म्हणून अशा पद्धतीने NCERTचा काय कुठलाही इतिहास बदलता कामा नये. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.